विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचं अस्तित्व संपवू देणार नाही. शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहणार. माजी मंत्री आमदार अमित देशमुख. पंढरपूर येथील भव्य सद्बुद्धी दिंडी यात्रेत घेतला सहभाग. हजारो शेतकऱ्यांचा एल्गार. शेतकरी विरोधी आणि अजिबात गरज नसलेला राज्यातील प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग तातडीने रद्द करावा या मागणीसाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आज पंढरपूर येथे भव्य जन आंदोलन आणि सद्बुद्धी दिंडी पायी यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भर पावसात या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होत शेतकऱ्यांच्या या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर दौऱ्यावर येत असतानाच शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वाखरी पालखी तळ येथून या आंदोलनाची सुरुवात झाली. यामध्ये राज्यातील 13 जिल्ह्यांमधील हजारो शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. भर पावसात विठ्ठल चरणी साकडे सद्बुद्धी दिंडी पायी यात्रा वाखरीवरून निघून सह्याद्रीनगर, जुना कराड नाका, प्रबोधनकार ठाकरे चौक, स्टेशन रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे थेट श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत पोहोचली. आंदोलकांनी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करून राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्याची आणि हा विनाशकारी प्रकल्प रद्द करण्याची सद्बुद्धी द्यावी असं साकडं घातलं. सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम करत आहे. आमदार अमित देशमुख. इस्बावी येथील संतराज पॅलेस हॉलमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना आमदार अमित देशमुख यांनी सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, कोणीही मागणी केलेली नसताना हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन बनवणारा, राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारा शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचा सरकारने घाट घातला आहे. शक्तीपीठ ऐवजी सक्तीपीठ ठरत असलेला हा महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी उभारलेल्या लढ्यात आपण पूर्ण शक्तीनिशी सहभागी असल्याची ग्वाही दिली. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, यापूर्वी महायुती सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात हा महामार्ग होणार नाही असं आश्वासन दिलं होतं. मात्र त्याच महायुती सरकारमधील सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा मार्ग करण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करत आहेत. यातूनच सरकारचा दुटप्पीपणा उघड होत आहे. आजचे सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम करत आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. निसर्ग आणि पर्यावरणाचा नाश करणारा, शेतकरी विरोधी, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठुरायाला साकडं घालण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी आषाढी वारीच्या दरम्यान सद्बुद्धी दिंडी काढली आहे. या निमित्ताने शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या पुढाकारातून पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमात वारकरी म्हणून आलेल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.